मी एक सामान्य. रतन एक छोट्या गावात राहणारा मुलगा होता. त्याच्या घरची गरिबी होती. त्यामुळे तो शिक्षण घेऊ शकला नाही. नंतर मोठ्या शहरात नोकरीच्या शोधात आला. एका ऑफिसमध्ये चपराशी म्हणून लागला. कामावर घेताना साहेबांनी बजावले, हे बघ रतन, तू रोज 9:30ला ऑफिसमध्ये यायचं आणि ऑफिस उघडायचं. किल्ल्या तुझ्याकडेच राहतील. त्यानंतर ऑफिस झाडणारी बाई येईल. तिच्याकडून सगळं ऑफिस स्वच्छ करून घ्यायचं. प्यायचं पाणी भरून ठेवायचं. प्रत्येकाच्या टेबलवर पाण्याची बाटली ठेवायची. दिवसातून 2दा सगळ्यांना चहा द्यायचा. समजले का? हो साहेब, रतनने म्हटले. शिवाय बँकेत जाऊन चेक टाकणे, इतर ऑफिसमध्ये फायली व कागदपत्रे पोहोचवणे असे सगळे कामं तुला करावे लागतील. ठीक आहे साहेब. रतन दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 9:30ला आला. किल्लीने कुलूप उघडले. सगळी कामं व्यवस्थित केली. नेहमीच तो असं करू लागला. 2-3 वर्ष झाली. आता तो ऑफिसमध्ये चांगलाच रुळला होता. प्रत्येक काम तो वेळेवर करायचा. शिवाय सतत हसतमुख हसायचा. त्यामुळे साहेबच काय, सगळेजण त्याच्यावर खुश होते. तो आपले काम अगदी चोख करायचा. त्या दिवशी तो घरी आला तर त्याच्या गावचा मित्र सतीश त्याला भेटायला आला होता. सतीशला बघून रतनला खूप आनंद झाला. अरे सतीश, एकदम कसा काय आलास? अरे, मला इथे थोडं काम होतं. म्हटलं तुला पण भेटून घेऊ. बरं केलंस. मला पण तुमच्या सगळ्यांची आणि गावाची खूप आठवण येते. मग एक चक्कर मारायची ना तिकडे, सतीश म्हणाला. अरे, सुट्टी नाही मिळत ऑफिसमधून. गावाकडच्या आठवणी आणि गप्पा टप्पा करत ते दोघं त्या रात्री झोपी गेले. सकाळी उठून सतीशने त्याला एक पत्ता दाखवला. हे बघ रतन, मला या ठिकाणी जायचे आहे. अरे, हे ठिकाण तर इथून खूप लांब आहे. पण चल, मी तुला तिथे सोडतो आणि मग ऑफिसला जातो. अरे, कशाला ऑफिसला जातो, माझ्याबरोबर चल ना. ते काम झालं की आपण थोडं हिंडू फिरू. आज ऑफिसला दांडी मारली तर काय होईल? नाही, मी न सांगता सुट्टी नाही घेऊ शकत. त्यात काय, तू कोणता मोठा साहेब आहेस? साधा चपराशी तर आहे. तू न गेल्याने कोणाचं काय बिघडणार आहे? रतनने पण विचार केला की एक दिवस आपण गेलो नाही तर काय फरक पडणार आहे. त्याने सतीशला म्हटले, ठीक आहे, चल आपण जाऊ. रतनने जाण्याआधी स्वतःचा मोबाईल पण बंद करून ठेवला. दोघं दिवसभर भटकत होते. इकडे ऑफिसमध्ये मात्र हाहाकार माजला. कुठे गेलाय? अरे, आज हा रतन कुठे गेलाय? सगळेजण कामावर आले पण ऑफिसला होते कुलूप. शेवटी साहेब आले आणि त्यांनी ऑफिसची डुप्लिकेट किल्ली मागवून ऑफिस उघडले. सगळे ऑफिस अस्वच्छ होते. त्या दिवशी साहेबांना खोकला येत होता, पण टेबलवर पाण्याची बाटली नव्हती. काय हा रतन कुठे जाऊन बसलाय देव जाणे. त्या दिवशी साहेबांची एक महत्त्वाची मीटिंग होती. त्यासाठी काही जण बाहेरून ऑफिसमध्ये येणार होते. त्यांची ती चहा पाणी पण करायचे होते. पण रतन तर गायब होता. रतनच्या एक दिवस न येण्याने ऑफिसमध्ये सगळ्यांना त्रास झाला. साहेबांनी ती मीटिंग पुढे ढकलली. दुसऱ्या दिवशी रतन कामावर आला. तेव्हा साहेबांनी त्याला बोलवले. रतन, तू काल कुठे होतास? रतन अडखळत सांगत होता. हे बघ रतन, तू न आल्यामुळे इथे किती गोंधळ झाला तुला माहिती आहे का? काय झालं साहेब? अरे, तू आला नाहीस तर ऑफिस वेळेवर उघडले गेले नाही. साफसफाई वेळेवर झाली नाही. टेबलवर पाणी नाही, चहा नाही. काल आपल्या इथे मीटिंग होती, पण मला ती काहीतरी कारण सांगून पुढे ढकलावी लागली. हे सर्व फक्त तू न आल्यामुळे. साहेब थोडे रागातच होते. चूक झाली साहेब, आता मी असं नाही करणार, रतन म्हणाला. त्याला लक्षात आले होते की तो जरी एक साधा चपराशी असला तरी त्याचे काम छोटे नाही, पण
अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.